आज बनवूया आपण छान अशी मस्त कच्च्या कैरीची चटपटीत आणि खमंग अशी कोशिंबीर. यासाठी आपल्याला ना कैऱ्या घ्यायच्या आहे. आता मी इकडं कैऱ्या घेतल्या आहे. आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. आणि अशा प्रकारची कोशिंबीर अगदी भारी लागते. आणि आता कसं आंब्याचं सीझन चालू आहे, म्हणजे अशा कैऱ्या भेटतात. काही ठिकाणी आंबे देखील भेटतात आता सध्या आपल्याला. छान कैऱ्या आणायच्या आहे, बाजारातून आणा किंवा तुमच्या घरी असेल तर घरच्या 1-2 कैऱ्या तोडून आणायच्या मस्तपैकी. छान कैऱ्या स्वच्छ धुवायच्या, कट करून घ्यायच्या आणि मग एकदम अशा छोट्या-छोट्या याच्या अशा फोडी कापून घ्यायच्या उभट. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात. मी इथं मस्त छान अशा उभ्या फोडी करून घेतल्या अशा पद्धतीनं. छानपैकी आपल्याला आता यांच्यामध्ये मस्तपैकी मीठ घालणार आहोत, हळद घालणार आहे, थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायची आणि इथं आपण आहे ना आंबट गोड कोशिंबीर करणार आहे याची. त्यामुळे आपण इथं गूळ वापरणार आहे. तुम्हाला जर गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर देखील घालू शकतात. बघा, बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. कैरी हा असा पदार्थ आहे की सगळ्यांनाच आवडतो. आणि कोशिंबीर बघा किती भन्नाट होईल आता आपली मस्त. आणि इथं मी चमच्याने नाही तर हातानेच असं मस्त मिक्स करून घ्यायचे. आपाक मिठाला आणि गुळाला पाणी सुटलं की अशी आपली एकदम चमचमीत खमंग आणि चटपटीत अशी कोशिंबीर तयार होते. आणि अशा छोट्या-छोट्या फोडी केल्यात जेवताना मस्त आपल्याला तोंडी लावायला. तुम्ही आहे असं देखील खाऊ शकतात. खूप भारी लागते. गूळ टाकल्यामुळे अजून चव वाढते. आंबट गोड लागते मस्त. कशी वाटली ही झटपट कोशिंबीर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील एकदा नक्की बनवून खा.